मुदत संपल्यानंतर अखेर तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा निकाल जाहीर झालाय. आता पुढील 5 वर्ष नगरपालिकामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पाहायला मिळतील. इतके दिवस सुरू असलेला प्रशासकीय राज अखेर संपुष्टात आलाय. या निकालामध्ये अनेकांना धक्के बसलेत. काहींसाठी हे धक्के सुखद आहेत, तर काहींसाठी हातातून सत्ता निसटणारे ठरलेत. विविध पक्षांच्या आघाड्यामध्ये झालेल्या निवडणुका आणि लागलेले निकाल हे सगळंच आश्चर्यकारक ठरले. अनेक ठिकाणी घराणेशाही दिसून आली, अनेक ठिकाणी नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. या सगळ्या निकालाबद्दल आणि काँग्रेसची यामध्ये जास्त चर्चा का होते याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. खरं तर या निवडणुका 2 टप्प्यात पार पडल्या. त्या कशा पार पडल्या, काय झालं हे सांगणारे आम्ही व्हिडिओ आमच्या चॅनलला केलेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. पण आता निकाल जाहीर झाल्यानंतर जर आपण बघितलं तर 288 नगराध्यक्ष पदांचा पक्षनिहाय आकडेवारीकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला मोठं बहुमत मिळाले. 288 पैकी भारतीय जनता पक्षाचे 120 नगराध्यक्ष निवडून आलेत. खरं तर निकालापूर्वीच 2 ते 3 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. शिवसेनेचे 54, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40, काँग्रेसचे 34 असे नगराध्यक्ष निवडून आलेत. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला अतिशय कमी जागांवर समाधान मानावं लागलं असून फक्त 7 नगराध्यक्ष निवडून आलेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 8 नगराध्यक्ष निवडून आलेत, तर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची संख्या 25 आहे. आता हा निकाल जर तुम्ही नीट बघितला तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. नुकताच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं चांगली कामगिरी केली. त्यानंतर तिरुअनंतपुरम येथे झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपनं हळूच शिरकाव केलाय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तर भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आलेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांकडे पाहिलं तर म्हणजे खरं तर निवडणुका होण्यापूर्वीच भाजपचे 100 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, ज्यामध्ये काही ठिकाणी नगराध्यक्षांचाही समावेश होता. काही नगरपालिकांमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामुळे या निवडणुकीकडे येणाऱ्या महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जातं. या निकालामध्ये स्पष्ट दिसून येतंय की विधानसभेपासून भारतीय जनता पक्षाचा जो राजकीय आलेख चढता राहिलाय तो या निवडणुकांमध्येही स्थिर राहिलाय, किंबहुना तो पुढे जात असल्याचं चित्र आहे. आता बघा, या निकालाकडे जर लक्षपूर्वक पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला राक्षसी बहुमत मिळाल्याचं स्पष्ट आहे. पण महाविकास आघाडीकडे तुम्ही पाहिलं तर तिन्ही पक्ष मिळूनही मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आणण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाहीये. पण महाविकास आघाडीतील पक्षापक्षामध्ये तुलना केली तर भारतीय जनता पक्षानंतर काँग्रेसनं तुलनेनं चांगलं यश मिळवलंय असं म्हणावं लागेल. आता महाविकास आघाडीच्या निकालाकडे पाहिलं तर या मर्यादित यशाचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो. यावर खुद्द महाविकास आघाडीतीलच नेत्यांनी मतभेद आणि योग्य समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्टपणे मान्य केलं. आता महायुतीतील शिवसेनेचे 54 नगराध्यक्ष निवडून आलेत. अजित पवार गटालाही बऱ्यापैकी यश मिळवत 40 उमेदवार निवडून आणलेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या निवडणुकीत अनेक ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गटाची युती पाहायला मिळाली. मात्र या युतीचा फायदा शरद पवार गटाला न होता तो प्रामुख्याने अजित पवार गटाला झाल्याचं दिसून येते. सगळ्यात मोठा तोटा शरद पवार गटाला झाल्याचं दिसतंय. फक्त 7 नगराध्यक्ष पदांवर त्यांना समाधान मानावं लागले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर महाविकास आघाडीतील पक्षामध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिलाय हे चित्र दिसून येते. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, 2017च्या नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा स्ट्राईक रेट तुलनेने मर्यादित राहिला होता. त्याही निवडणुकांमध्ये 34 ते 35 नगराध्यक्ष पदांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं होतं. आणि आताच्या निवडणुकीतही जवळपास तेच म्हणजेच तुम्हाला 34च्या आसपास आकडा दिसून येतो. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसनं आपली कामगिरी टिकवून ठेवत एका प्रकारचा समतोल राखलाय असं आपण म्हणू शकतो. आता मागील निवडणुकीत रायगडमधील पेण, महाड, रत्नागिरीमधील राजापूर, कोल्हापूरमधील कुरुंदवाड, सांगलीतील विटा आणि पलूस, अहिल्यानगरमधील संगमनेर आणि श्रीरामपूर, धुळ्यातील शिरपूर, जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, परतूर, परभणीमधील गंगाखेड, सोनपेठ, बीडमधील अंबाजोगाई, धाराशिवमधील मुरुम, उमरगा यासह अनेक जिल्ह्यातील परिषदांवर काँग्रेसनं झेंडा फडकवला होता. आत्ताचा जो निकाल आहे तो अजून म्हणजे सविस्तर जो निकाल आहे तो येणं बाकी आहे. पण कुठंतरी काँग्रेसचा स्ट्राईक रेट आघाडीमध्ये जास्त आहे, जो येणाऱ्या महापालिका निवडणुकींसाठी महत्वाचा ठरू शकतो. तसं जर गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची महाराष्ट्रातली स्थिती पाहिली तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यातून केवळ 1 खासदारावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेत सहभागी होती, पण सत्तांतर झाल्यानंतर पक्षासमोर अडचणी उभ्या राहिल्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं तुलनेनं चांगली कामगिरी करत
राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटापेक्षा अधिक म्हणजे 13 खासदार निवडून आणण्यात यश मिळवलं. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 15 आमदारांवर समाधान मानावं लागलं. आता या काळामध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून आली. तरीही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं शक्य तिथं आणि शक्य त्या पद्धतीनं युती केल्याचं दिसून आलं. काही स्थानिक ठिकाणी तर भाजपसोबत देखील काँग्रेसची युती झाल्याचं पाहायला मिळाले. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या चौकटीत काँग्रेसचं राजकीय महत्त्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काँग्रेसनं महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. आणि या निवडणुकीत जे काँग्रेसला यश मिळाले ते कुठेतरी काँग्रेसला आत्मविश्वास वाढवणार आहे, ज्यामुळे महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यामध्ये जोश भरवणारी ठरू शकते. आता महापालिकेची निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच काँग्रेस यशस्वी झाली की नाही हे बघायला मिळेल. मात्र आत्ताचा जो काँग्रेसचा महाविकास आघाडीमध्ये स्ट्राईक रेट वाढलाय किंवा जे यश मिळाले त्याच्यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.